जय गुरु सर नाही आहेत आज तर मी सुरू केलंय. हो. उन्नती ना. आपलं काल कुठपर्यंत? जय गुरु. एक मिनिट हा. कालचं थोडं बाकी आहे पहिला पाठ. हो नाही कुठला काय बाकी होतं त्याच्यातलं मी थोडस पीपीटी बनवलंय तर हे झालंय ना अमृत. त्यात- त्यातले ते लास्ट दुग्धम 2 पॅरा बाकी आहेत. दधी. हे बघ, दुग्धम दधी नवनीतम ते. तक्रम घृतम चाशना हा, चाशना चाशनंती पर्यंत झालं होतं. झालं होतं ना मग पुढचं. हा. तेच चालू होतं. बर. कोणी घेतय का? सांगा ना, कोणी आहेत अजून येत आहेत पण 7-8 जणच आहेत आपण. हो निरंजन आहेत का? हा ताई निरंजन. बोला. हा. एक मिनिट. हो चालू करा आपण 30व वाक्य तेच किंवा हा, 29 तिथे पासून 29 29 पासून. पासन करू मग ठीक आहे. हम्म. हम्म. चालेल. आज आपणच घ्यायचंय का? हो सर. हो सर नाही आहेत. सर सरांची अच्छा. डिव्हाइसची बॅटरी लो झाली तर आपणच करणार आहे. ओके ओके ओके. हे झालं का पण ते वरचं पण? का ग, ते ग्राम्य क्षेत्रेषु हे झालं ना आपलं काल? नाही मला आता ते ना पीपीटी मधलं एकदम आठवत नाही बघायला लागेल. हो ते हो जे हो. ज्येष्ठ आषाढयोः प्रभूतानि हा, अम्राणि तिथपर्यंत. भवन्ति इथपर्यंत तिथपर्यंत झालं झालं. होतं. सरांनी हो हो सरांनी हो. असं हा. सांगितलं होतं की उत्तर भारतामध्ये ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात आंबे येतात, त्यामुळे इथं असं हो लिहिलेलं आहे. इथपर्यंत झालं होतं काल. हो हो हो, हो. बरोबर आहे. तिथं वाचा मग मग. आता इथून ग्राम्याः क्षेत्रेषु कठिणम, हे पण झालं होतं कदाचित. नाही, हे नाही झालेलं. Yeah, he said Gramyaha is like Nadi. So Grami is the word, no? Root, mul root is Grami, no? आय ऍक्च्युली डोंट नो. ग्रामीण. ग्रामीण Nadi, हा. Nadi, ग्राम्य. Nadi. नाही हा. मला नाही काय. ग्राम्याः क्षेत्रेषु कठिणं श्रमं कुर्वन्ति. याचा अर्थ असा आहे की ग्राम्याः म्हणजे ग्राम निवासी, क्षेत्रेषु म्हणजे शेतात, कठीण श्रम करतात. अनेक वचनी आहे. ग्राम्याः हो. म्हणजे हे ग्राम निवासी किंवा ग्रामीण गावकरी. लोक असं. गावकरी या अर्थाने गावकरी. गावकरी. हो. गावकरी शेतात कठीण श्रम करतात. कठीणम श्रमम, श्रम हे कर्म आहे, दोन्ही पण कठीणम आणि श्रमण कुर्वन्ति असं. बरोबर. हा, मग ते दुसरं वाचू का? कोण वाचवणार आहे? वाचा, तेवढं वाचा. काय? ते सरल स्वभावाः नित्य प्रसन्न चित्ताश्च भवन्ति. ते सरळ स्वभावी आणि नित्य प्रसन्न चित्त म्हणजे नेहमी प्रसन्न मनाने असतात किंवा राहतात असं. ग्रामनिवासी. हो. तेषां वेशः भोजनं पानं च साधारणं. त्यांचा पोशाख, जेवण, पिणे किंवा खानपान हे साधारण असते. आणि त्यांचा पोशाख, जेवण आणि पिणे साधारण असते, सर्वसाधारण. पुढचं वाचा कोणीतरी. हम्म. तुम्हीच वाचा ना अं, सुलभाताई, 2-2 वाक्य होतील म्हणजे. ते बर. भक्तं रोटिकां वाचा. सूपं शाकानि च भुंजन्ते. ते जेवणासाठी ते भुक्तम रोटी असावं बहुतेक, भुक्तम असावं. हा भुक्तम आहे ते बरोबर. आहे भुक्तम ना, म्हणजे जेवणासाठी. भक्तम नाही ग. खाण्यासाठी. हा. भक्तम नव्हे अगं, ही उन्नती. उन्नती, तिथे ते भुक्तम भुक्तम कर. असेल बहुतेक असं वाटतं, खाण्यासाठी, खायला. होय, खाण्यासाठी. ते पुस्तकात हा. पुस्तकात भक्तमच दिलंय म्हणून तसं आहे ते. हा, नाही म्हणून Bhunjate, ते na? भक्तम वाटत नाही नहीं नहीं, आपल्याला, भुक्तम भुंजते असावं. भुंजते ठीक आहे मी रेड भुंज करते सरांना उद्या विचार. हो हो, हा, रेड कर तिथे, चालेल. रोटी, डाळ, भोज भाज्या आणि भाज्या जेवतात किंवा खातात. अच्छा, हो. आपके बुक में भक्तम है क्या?
हाँ, हिंदी में क्या है? ते नाही, इन माय इंग्लिश बुक ते अन्न सूपम शाकानि च भुंजते. अन्य. नहीं देखो, अन्नम. हिंदी वी हैव टू रिफर अन्न. हिंदी बुक। सो हिंदी बुक में जो है वही होगा, तो हिंदी बुक में इट इज लाइक दिस ओनली। तो लेट्स सी सर क्या बोलते हैं, वो जो दैट पीडीएफ इज देयर ना, उसमें वो वही है। Okay. हम्म. लेट्स कीप, विल गो अहेड, विल हम्म. आस्क दिस सर। हम्म. देवी पुढचं वाच ना तेवढंच. ते गाहा पालयंती. देवी नाहीये का? सॉरी हा, सॉरी, ते हा ते गाहा पालयंती, ते गायी हा. पाळतात. हा, गायींचे पालन करतात किंवा गायी कर पाळतात. हम्म. हा, बाकी कोणी वाचा आता इतर. मी वाचतो. हाँ। हो, वाचा. ते दुग्धम दधी नवनीतम तक्रम घृतम चाशनंती. म्हणजे ते दूध, दही, नवनीत म्हणजे लोणी ना, हो. ताक, तक्रम म्हणजे ताक, आणि तूप. चाशनंती म्हणजे काय? च अश्नंती असावं ते. तर अशनंती म्हणजे काय? ते खातात अश्नंती पण हे कर, त्याला हायलाइट कर ग, अश्नंतीला पण. खातात खातातच असावं, पण त्याचा मेळ काय आपण उद्या विचारू सरांना. अश धातू येतो. हो. अष्ट धातू ना. हम्म. ते स्वस्थाः परिपुष्टाः बलवन्तश्च भवन्ति. ते शारीरिक दृष्ट्या म्हणजे स्वस्थ, निरोगी निरोगी आणि निरोगी, बलवान बलवान असतात. धष्टपुष्ट किंवा परिपुष्ट म्हणजे, आणि बल हा बलवान बलवान असतात. बलवान असतात. असतात बरोबर. की होतात, भवंती आहे ना. होतात 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 होतात. होतात भवन्ति. हा, पण ते बऱ्याचदा आपण भविष्यकाळ असतातच म्हणतो ना. हाँ ते असतात तृतीया चालतं. भवन दिवस। असतातच. भवन्ति. हा, ते दोन्ही चालतात. पुढचं वाचा कोणी पण. ग्रामाः प्रायेण नदीनां तटेषु भवन्ति. गावे प्रामुख्याने नदीच्या तटांवर असतात. हम्म. सर्वेभ्यः ग्रामेभ्यः बहिः कूपाः भवन्ति. सर्व गावांच्या बाहेर विहिरी असतात. गावापासून पंचमी बहुवचन ते, सर्वेभ्यः ग्रामेभ्यः. ओके. सर्व गावांपासून बाहेर ते बही विहिरी असल्यामुळे असतात. पंचमी आली आहे. अ? ते बही आहे ना तिकडे, म्हणून तो पंचमी आली आहे तिकडे. बहिला हो ना, पंचमीची, आणि ते गावाच्या बाहेर बरोबर आहे असं वाटतं मला. बहिला पंचमीची अपेक्षा असते। हो, पण ते हा, भ्य बहीच्या आहे आधी ना, पंचमी येते ना. सर्वेभ्य. नाही, पण असंही ग्रामेभ्य आणि सर्वेभ्य चतुर्थी पंचमी येतं ना हे. षष्टी येतच नाही ना त्यात. हाँ नहीं, मैं पंचमीच बोले थे, उन्होंने पासून। हो हो, पासून. नाही, गावापासून पंचमी बाहेर असतं बहुवचन. ते थोडं बायकाला बरोबर नाही वाटत ना ग्रामॅटिकली. हो, गावाच्या आपण बाहेर असं बोलायला कसं. बरोबर आहे, गावाच्या बाहेरच असतं ते. पण यांनी आपल्याला सर पुन्हा म्हणतात ना, चा नाही म्हणायचं, मग ते काय आहे विभक्ती, म्हणून मी म्हटलं की पंचमी बहुवचन. हा. ठीक आहे, पुढचं कोणीतरी वाचा। उश, मी वाचतो. हा वाचा। तेषां जलम शीतलम मधुरम च भवति. तेषां म्हणजे त्यांचे, त्यांचे अनेक वचन आहे. त्यांचे पाणी शीतल व गोड असते. हा, म्हणजे इथे ते विहीर जे आहे तिथे आपण स्त्रीलिंगी म्हणतो, पण ते कूप हा म्हणजे पुल्लिंगी आहे ना, म्हणून ते शाम आलं ते त्याचं बहुवचन कूपाहाचं. त्यांचे जल, त्यांचे पाणी. त्यांचे जल. हा, बहुधा कूपजलम. तेशा म्हणजे सप्तमी नाही का येणार? नाही, तेषां षष्ठी सप्तमी. बहुवचन. तेषु नाही येते, षष्ठी बहुवचन तेषाम आहे. ना. हा, तेषां आहेत. षष्ठी येते. तेषु येईल ना सप्तमी असतं तर. त्यांचे त्यांचे पाणी. पाणी. हा, त्या बहुधा कूपाहाचे.
हा, बहुधा कूपजलम पिबंती ग्रामीणाः. जे बहुतेक वेळा गावकरी विहिरीचे पाणी पितात. हम्म. पुढे वाचा कोणीतरी. ते नदीषु स्नानन्ति. They take स्नांती bath. दिलंय त्या, स्नांती. स्नानंती नाही. Snananti. हो, स्नान. स्नांती. नानती. हा. It is sna in my book. Sna. But there is no na here. Sna and then na and ti. Nti. Snanti. स्नांती No, it is प्रोनाउन्सिएशन. half of sa plus na, no? Yeah, that is हा, Snananti. pronounce that correct. करेक्ट. You pronounce extra no. That's why. In between sna and ti, you pronounce one more no. Read again. Snanti. You come to know. Yeah. Okay. ते नदीषु स्नान्ति पशून् स्नापयन्ति they take bath in the river. They also give bath to the animals. Tasam jalena kshetrani cha sinchanti. With that water, they also water the fields. Snanti. Okay. ज्यांनी नाही वाचलं ते वाचा. उषाताई वाचा ना. उषाताई तासाम वाचा. जले नेत्राणि च सिंचन्ति. त्याच पाण्याने शेतांवर पाणी घालतात. सांगितलं ना किंवा ते. पाणी झालं ग. पाणी काय ग झालं ना ते. झालं काय? अच्छा. मध्ये हम्म. ग्रामम सभाभवनमेकं वर्तते. गावाच्या मध्ये एक सभाभवन असते. कथम विशालम सुंदरम स्वच्छम च अस्ति तत्. कसं विशाल आणि सुंदर आणि स्वच्छ आहे ते. तस्य कस्मिन् पार्श्वे एका पुष्पवाटिका शोभते. त्या काहीच्या मागच्या भागात पुष्प म्हणजे बाग आहे किंवा शोभते. एक फुलांची बाग आहे असते. पुष्पवाटिका आहे ना ते. बरोबर, रोपवाटिका आपली पुष्पवाटिका. फुलांची बाग. हा. हा. पुढचं वाचा कोणी. मी वाचते. तत्र कश्चित झालं ना, पुष्पलता हा संती नाही का, ते नाही 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 झालं ना, नाही नाही. पुष्पवाटिका झालं ना. हा हा. तत्र कश्चित पुष्पलता संती. तेथे काही फुलांच्या वेली आहेत किंवा म्हणजे असतात. आहेत, असतात किंवा आहेत. सायं समये भ्रमणार्थमागतानां जनानां तत्र मेलकं संजायते. ते भ्रमणार्थम ध नको तिथे ग. आगतानां. हम्म? धच्या ऐवजी हा भ्रमणार्थ. थ वर रफार. ध काढून थ वर रफार. तर इथे भ्रमणार्थम आगतानाम असा एक हे हा. आहे, म्हणजे संध्याकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्या, आगतान म्हणजे येणाऱ्या लोकांना तेथे मेलकम म्हणजे मेळावा संजायते म्हणजे कदाचित घडतो किंवा होतो, सजवला जनाना असं म्हणजे लोकांचा हा फिरायला तेच. आलेल्या लोकांचा हो, मेळावा ते जमतो झालं. तेव्हा ते झालं, पण संजायतेचा अर्थ हे करत होते. म्हणजे कदाचित संज असा धातू असेल, त्याचा अर्थ घडतो माहिती नाही म्हणालीस मला. ते बरोबर आहे. हो. नाही, ऍक्च्युली सम म्हणजे चांगलं आणि पुढे जायते ते जायते, संजायते. हा. बरोबर असू शकते. बरोबर, दॅट साऊंड्स बेटर. म्हणजे चांगला जमून येतो असं काहीतरी हा किंवा चांगला होतो जमून असं. येतो किंवा जमतो. ते तयार होतो, घडतो, जे दोन तिन्ही तेच. पुढे काय आहे? शब्द संस्कृत करायचे. त्याच्या आधी शब्द आहेत ग त्यात.
आधी आपण केले ना. उन्नत ते केले का? प्रातराशः नाही ना, ते नव्हते केले आपण, हे दुसरे केले. ते नाही, ते झाले ग, पुढचे पुढचे अजून. हा, हे नाही झाले आपले. प्रातराशः. नाही, ते सगळेच टाक ना, एकदा वाचून घेतील कोणीतरी, 2-3 जण. हा, किंवा 5-5 वाचा, कसंही. मी वाचू कले का? हो, वाचा. प्रातराशः कलेवा, शीकरः उत्सः पन्वारा, मुकुरः दर्पणः शीशा, आदर्शः शीशा, कुचः कुची ब्रश, ककतः ककतिकः कंधा, सीमंतः कंकतः आहे हा ते. कंकतः आहे, कंकतः. कंकतः. हा, सावह. अच्छा, कंकतः आहे का? बरं. कंकतः कंकतिकः कंधा आहे का कंघा आहे? कंघा. कंघी असेल ते, कंगवा. कंघा हा आणि हा, कंगवा. कंघा पाहिजे. कंगवा किंवा कंगी. हा, कंघा. मग फणी घ फणी. पाहिजे. हा, ध होता ना, तो घ पाहिजे. ठीक आहे. हम्म. सीमंतः Utsaha means मांग. what? Excuse me. Shikaraha Utsaha means what? फाउंटन. फाउंटन. Fountain. Okay, okay, okay. Because it is not in my book. That is why. फव्वारा ऍक्च्युली इट इज. फव्वारा इज नाही, पण ती फवारा वेगळा, कारंजा वेगळं बरं का राजेशजी. स्प्रे. फवारा स्प्रे होता ना. हा, बहुतेक, कारण पुढे कारंजाचं धारायंत्रम आणि प्रस्त्रवणम असं दिलेलं आहे. नाही, हिंदीमध्ये मला वाटतं फव्वाराच म्हणतात कारंजाला. नाही, कारंजा तर मराठी 13ला शब्द झाला. अच्छा. 13व बघा तुम्ही एकदा, त्याला पण फवाराच दिलाय हिंदीमध्ये मग बहुतेक. हा, म्हणजे आपल्याकडे मल्टिपल इथे असेल पण. कारंजा दिलाय मराठीमध्ये. हो, पण हिंदीमध्ये त्याला फव्वाराच म्हणतात. ओके, कोणताही वापरू शकतो मग आपण. हम्म. आणि प्रातराश हा कलेवा म्हणजे काय? न्याहारी, न्याहारी. मॉर्निंग न्याहारी. ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट. मला हिंदीचा शब्द नाही माहिती. केव्हा म्हणतात का ब्रेकफास्टला हिंदीमध्ये? मी पण पहिल्यांदाच ऐकला तो कलेवा. सगळ्यांनी आता हो ना, संस्कृत हो बरोबर ना. हिंदी पण शिका, कारण हे शब्द आपल्याला माहिती नाही, एक्झाम मध्ये हेच येणार आहेत. हो ना. चला 7 पासन वाचा बरं कोणीतरी. मी 10 पर्यंत कंप्लीट करते. हा. फालह फालम मांग, शरावह कटोरा शकोरा. भांग. भांग आहे ते, भांग. भांगचं मग ते भांग आहे हिंदीत का? मांगच म्हणतात वाटतंय ते. हा, भांग हिंदीमध्ये आपलं मांग. अच्छा. मराठीत. ओके ओके ओके. आणि द्रोणः दोना. दोना म्हणजे द्रोण. द्रोण. आपण द्रोण, द्रोणाला द्रोण. अच्छा. मागतात ना, अरे दोना म्हणजे कुछ द्रोणात मागतात म्हणून त्याला दोना म्हणतात. काही काय. लॉजिक. 11व मी वाचते. 11व चुल्ली ही म्हणजे चुल्हा पाहिजे बर का ते. हा, चुल्हा. झालं, चूल आहे, कारण ते चुल्हा मराठीमध्ये पाहिजे. चूल आहे आपलं. हो, नाही मी हिला सांगते चेंज करायला, चुल्हा पाहिजे ते. अर्धल. नक्ताशहा रात्रीचे जेवण, रात का भोजन. नक्ताशहा आहे धारायंत्रम. ना? नक्ताशहा. नक्ताशहा हो, नक्ताशहा आहे. डिनर. धारायंत्रम किंवा प्रस्रवणम म्हणजे प्रस्रवणम. फवारा किंवा कारंजा. प्रस्त्रवणम आहे. स्त्रवण. प्रस्त्रवणम. लीक स्त्रवण. तसं स्त्रवणम. त्याला आपल्या मराठीच्या याच्यामध्ये कारंजा आणि फवारा दोन्ही दिले. नाली. तिथे कारंजाही टाकावं नाली आपण, म्हणजे लक्षात राहील आपल्याला. नाली. नाली ही म्हणजे गटार. इथे काय दिले? नाली. विवरी म्हणजे नळाची टोटी, किंवा इंग्लिश सॉरी हिंदीमध्ये पण टोटी म्हटलंय, मराठीत आपण तोटी म्हणतो. हृदरहा कपाट किंवा अलमारी. दंतकहा खुंटी. हिंदीमध्ये खुंटीच म्हणतात का? बर. सोपानम जिना, हा आपल्याला पूर्वी गेला होता शब्द. इष्टका वीट म्हणजे ईट. आणि स्तंभ हा स्कंभ हा म्हणजे खांब किंवा खंबा.
आता मज्जा येणार आहे. मी घेऊ पहिलं. हो, घ्या घ्या घ्या. घ्या. किसान कलेवे में क्या खाता है? म्हणजे मराठीत शेतकरी सकाळी काय खातो? किसान करता आहे म्हणजे प्रथमा, म्हणजे कृषकः. कलेवे म्हणजे न्याहारीला. न्याहारीला काय म्हणतात संस्कृत मध्ये? प्रातराशः. प्रातराशः. हा. कृषक कृषकः प्रातराशे, कारण ते इन इन ब्रेकफास्ट आहे ना, म्हणजे तर सप्तमी येणार, सप्तमी. म्हणजे हो. प्रातराशे किम खादती. हम्म. बरोबर आहे. हो, हो बरोबर आहे. बरोबर. सध्या तरी आपल्या दृष्टीने. दुसरं मी वाचते. तू कलेवा कब करता है? त्वम प्रातराशः कदा कदानिम करोषि किंवा कदा करोषि. हम्म बरोबर आहे. पुढचं वाचा कोणी. करोशी येईल का करिष्यसी येईल? नाही, भविष्यकाळ कुठे, केव्हा करतोस असं आहे ना ते. हा. वर्तमान काळ आहे ना, करोशीच येईल ना. मी वाचतो. पुढचं. हो. गावात कारंजे नसतात. ग्रामे धारायंत्रे नसती. इथे धारा गावात त्याच्यामध्ये यंत्राणी किंमत पाहिजे आहे. पाहिजे. धारायंत्रानी न संती. हा, आणि ते धारायंत्राणी. मराठीमध्ये नास्ति. गावांमध्ये गावात असं दिलंय, गावात म्हणजे अनेक गावं अनेक धरायची का? वचनी. हो, पण ग्रामेषु 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 येणार मग तसं. हा. ग्रामेषु. आणि ग्रामेषु मग ते कारंजे ते पण धारायंत्राणी. अनेक वचन आहे. हो ना, धारायंत्राणी धारायंत्राणी असं होईल मग ते. धारायंत्राणी हा. संती. न न संती. संती. न संती. न संति. हम्म. चौथं वाचू का मी? हो, वाचा. हा. शहरात कारंजे असतात. म्हणजे इथं नगरे नगरेषु, इथं पण रावरती अनुस्वार दिल्यामुळे पण मी हे पण आता नगरे किंवा नगरेषु धारायंत्राणी संती. होईल का असं? बरोबर वाटतंय. बरोबर आहे. Okay. दिल्लीमध्ये रंगीबेरंगी कारंजे आहेत. आता दिल्ली तसंच घ्यावं लागेल ना. दिल्ली नगरे विविध देहली वर्णाः देहली. शहरे किंवा धारायंत्राणि नगरे. भवन्ति. दिल्ली महानगरे. ठीक आहे, महानगरे. दिल्ली विविध वर्ण महानगरे हा म्हणजे म्हणजे फवाऱ्यामध्ये रंग. रंगीबेरंगी हा, म्हणजे ते विविध फवाऱ्यांचा वर्णांनी कलर म्हणूया. नाही, त्यातल्या पाण्याचा कलर असं म्हणते. ते लाइटिंग करतात इथे ना. मराठीत असं आहे. हा, पण ते मग दिल्लीमध्ये रंगीबेरंगी कारंजे आहेत. हा. आता त्याचं संस्कृतमध्ये करायचंय. दिल्ली महानगरे रंगबेरंगी. विविध वर्णानि धारायंत्राणि भवन्ति सन्ति काही. विविध वर्णांनी कसं येईल? वर्णांनाम पाहिजे ना, रंगांचे. आता धारायंत्राणीचं विशेषण आहे ना. अच्छा. नाना वर्णानी सुद्धा म्हणू शकतो आपण. विविध वर्णानी किंवा नाना वर्णानी हा, ठीक आहे. धारायंत्राणी संती. आपण हे मार्क करून ठेवूया, सरांना विचारूयात एकदा, म्हणजे ह्याच्यामध्ये काय हा रंगबेरंगीचा हा प्रश्न पण आहे. हो हो हो. हम्म. पुढचं कोण वाचतंय? प्रातःकाल हो. शीशे में अपना मुंह देखना चाहिए. आरशाला काय म्हणाले का सुलभा त्याच्यामध्ये? दर्पणम आहे. आदर्श दर्पण आहे, मुकुरः. दर्पण किंवा आहे, मुकुरः. दर्पण किंवा मुकुरः. मुकुरः. आदर्श हो. काले दर्पण पण ऐकू दर्पण येत पण नाही हो, चालेल. दर्पण म्हणणं. काहीच हा, ऐकू येत नाही. प्रातःकाले दर्पणे स्वमुखम हम्म. स्ववदनम पश्या काय
देखना चाहिला काय चाहिए म्हणतो? चाहिए म्हणजे पश्यत तो पश्यत 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 पहावे पहावे ना ते पश्यतु पश्यत त्वरित नाही नाही विधिलिंग पश्यत चाहिए ना उसका। विधिलिंग पाहिजे. हा विधिलिंग का क्या होगा? असं म्हटलं वन तर शुड प्रातः वन शुड वॉच सी। प्रातःकाले दर्पणे स्वमुख दर्शनम किंवा स्वयंमुख दर्शनम कर्तव्यम असं म्हटलं तर ते कर्तव्य झालं ना. किंवा पश्यत एक की पहावे मुखदर्शनम आपण आलं ना. आपल्याला. हो तेही आहे. बरं दोन्ही तू ते दर्शनीयम दर्शनीयम इज ओके ना। नाही 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 दर्शनीय तर देखण्याजोगे असं होतं त्याचा अर्थ. पश्येत पश्यत मी तरी म्हणते ते पण टाक आणि ह्यांनी पश्चित बरं सांगितलं वाटतं. उषाताईचं पण हा मला असं पश्चित वाटतंय पश्येतच बरं किंवा पश्चित पहावे हा बरं वाटतंय. हा हा विधिलिंग आहे आणि ते. यांनी पश्चितच बरं टाकलेलं वाटतं. ते मुखदर्शनही टाक ना दोन्ही. मग सरांना विचारून आज्ञार्थ घेऊ आहे ना आपण. त्यामुळे पश्चित बरं वाटतं. पश्यत असं वाटतंय मला की आपला पहावे. पश्येत. हम्म, हा तोच म्हणतीये ना मी पण हम्म, पश्येत हम्म. देखना चाहिए आणि तिथे कंसात पश्यत टाकून दे ग कळेल आपल्याला. मग पुन्हा आपण करू हे विसरायला नको म्हणून. पुढचं वाचा कोणीतरी. काय आहे? वणीने किंवा कंगव्याने केस साफ हा करावे. साफ करावे. कोण ट्राय करतंय? कोण वाचतंय का वाचू कसं? साफ म्हणजे मार्जिनी वगैरे वापरायचं का? स्वच्छम अच्छा हे फणीला स्वच्छम काय शब्द आहे पण? स्वच्छता इंटरनेला तर काही कंकतेन दिलं नाही फणीला दिलाय कंकतः कुरिया फणी. कंकतः हा फणीला कंकतः. कंकतेन किंवा म्हणजे म्हणजे कंक नाही कंकिततेन. होणार. हम्म. नाही नाही नाही. कंकतेन म्हणजे कंगवा आणि कंकितक हा म्हणजे बहुतेक अजून एक फणीलाही होता कंकीचं काहीतरी. पण हे कंकतःच घ्या ना सध्या कंगवा. कंकते हा कंकतः कंकते. कह दोन्ही आहे. कंकतेन कंकित हा कंकतेन पाहिजे ना. तृतीया येणार इथे. कंगेचे म्हणजे तृतीया 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 पाहिजे. तृतीया. काय कोण काय कंकतेन बोललात? कुंतलानी कर्तव्यम स्वच्छम कुंतलानी किंवा केशा हा पण म्हणतो ना आपण केशा. कंकत केशा कंकतेन केशम स्वच्छम कर्तव्यम। बरोबर. कर्तव्यम नाही करू म्हणजे वयम कर्तव्यम ना. आज्ञार्थी आहे. हा तर कुरियात वयम ना येणार ना वयम इथं. हा? साफ वयम करो केशम आज्ञा आहे. आपलेला कुरियात काय? कुरियात कुरु वयम कुरु ना. स्वयं कुरु कुरु येणार मग ते. स्वकुंतलानी म्हणा. ते आपल्याला काय येईल स्वतःसाठी आपल्याला? येते युअर आपले म्हणजे स्वतःसाठी येते. वयम येईल का? वयम येईल का? नाही नाही वयम नाही. आपण नाहीये ना तिथे. तस्मिन येईल का? नाही 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 तस्मिन नाही. स्वच येईल ते स्वतःचे आपले आपले आपण म्हणतो ना स्वतःचे. ते स्वकीय काल काहीतरी होतं ना स्वकीय म्हणजे हा, आपापले. स्वकीय. ते तसं काही दिलेलं नाही ना तव जेव्हा तव केशम नो तव केशम स्वच्छम तव पण नाही. करोषि। स्वकेशम आत्मा या वाक्यात त्याला सर्वनाम कसं काय येणार? मला तो म्हणजे Your hair, in my book it is trim your hair with a comb. Your hair, so tava kesham, no? हा Yeah, but here it has not been mentioned ना, so that's why कंघे से बालों को साफ करो. Whether it is Comb yours करो or ना। mine, I don't know. I might अगं be ordering for मराठीमध्ये something. दिलंय त्यांनी तसं. अच्छा हा जाऊ दे मग स्व नको. हा हिंदीत मग करू आपले आपण नको ते काढूनच टाका. हिंदीत बरोबर आहे. फॉलो कंघे से हिंदी काही करू. हिंदी काही करू युवर नको न आपले नको. मग असं म्हटलं तर कंकतेन किंवा कंकितकेन स्वकेशानी किंवा स्वकुंतलानी स्वच्छम कर्तव्यम. पण हा केश हा तुम्हाला काय चालेल. वाटतं? नपुसकलिंगी नाहीये ते. हे बर का काय पुल्लिंगी येते. केशाहा कुंतल कुंतलाहा. स्वकेशाहा. हा स्वत नकोच ना आता. स्वचा विषयच नाही ना याच्यात नाहीच आहे ना हिंदीत. आपणे आपले नाहीच केस आहे ना आहे ना तिथे. नाही ना आपल्या मराठीमध्ये. मराठीत आहे. हो हिंदीत हिंदी नाहीये फॉलो ना. करत आहे. ईशाताई हे जे वाक्य आहे ना आपण कंघे से बालों को
साफ करो. हा, अपने वालों को नाहीये तिथे, म्हणून काहीच नको तिथे, ते आपले नकोच, स्व पण नकोच. मग करोचं काय केलं तुम्ही? साफ करोचं कुरु. नाही, स्वच्छं कुरु. कुरु नाही येत. हा, एकट्याचं असेल तर कुरु पण येतं, पण आपल्याला मराठीत जर करायचं असेल तर कुर्यात येईल का? मग का कुर्येत येईल, काहीतरी होईल ते. तर करो करावे. म्हणजे कुरूच येणार ते नाही कळलं ग, तुला. हे कोरियात यायला का? हिंदी बरोबर आहे, कुरूच आहे हिंदीमध्ये, पण आम्ही ह्या वाक्याचं मराठीतलं करतोय. आपले केस साफ करावे असं आहे ते. त्याला काय येणार हे विचारतोय आम्ही. मला तरी कर्तव्यम वाटलं म्हणून मी तसं कर्तव्य लिहिलं. नाही, कर्तव्य मग ते कसं होतं, कर्तव्यम असेल ना तर फणीने किंवा कंगव्याने आपले केस साफ केले पाहिजे असं बरं असेल तर मग ते कर्तव्यम करावे येतं. आणि केले पाहिजे म्हणजे सेमच येतं ना. तर ते आपण नाही का पहावे तपश्चेत केलं तसं मला असं वाटलं, कुर्यात मग किंवा तुम्हाला मग काय असं काही वाटतं? येतं. कुर्यात कशाला वाद, कुर्यातचा अर्थ काय होतो मला सांगा. कुर्यात हो, चाहिये, बरोबर. तसं असं वाटतंय, म्हणजे विचारू आपण, जाऊ द्या ना, शंका जितक्या निघतील तितकं आपलं क्लिअर होईल उद्याच्याला. पुढे वाचा पुढचं. पुढचं काय आहे? स्त्रियांना नारी भांग पाडणे चांगले नारीणां असते. नारीणां सीमन्तः केशं शं नारीणां शोभते बालकर्तव्यं योग्यमस्ति भद्रमस्ति शोभन्ते चांगले भद्रम असते, म्हणलं चालेल त्याला का? काय? भद्रम शोभनते म्हणजे भद्रम to अस्ति. suit ना. नाही नाही, हा, भद्रम म्हणजे कल्याण रे. नाही नाही, पण मांग निकालना, निकालना म्हणजे काय करायचं तिकडे? मांगचा तर भांग अर्थ माहिती आहे, पाडणे. सीमंत. भांग सीमंत पाडणे म्हणजे बालकर्तव्यम. चालणार ते मांग करते मी, थांबा. पण ते निकालना अच्छा हे म्हटलं, त्यामुळे कर्तव्यम वगैरे चुकीचं वाटतंय नाही नाही, तिथे. कर्तव्यम नाहीच आहे, चांगले असते असं. म्हणजे त्यांना म्हणायचं स्त्रियांनी भांग पाडला पाहिजे, खरं तर असं वाक्य पाहिजे ते, तर ते चांगले असते मग दिलंय कसं त्यांनी. होईल संस्कृत मध्ये? काय होईल संस्कृत निकालना मध्ये? काय करायचं? सांगा हा, ना, तुम्ही सांगा काय होईल. निकालना का माझ- काय शब्द वापरायचा? हो, भांग पाडणे. चांगलेला मी योग्यम घेतलं. हो, योग्यमही चालतं म्हणा. योग्यम असते असं लिहिलं मी. नाही, पण ते भांग पाडणेला काय शब्द आहे? भांगला मग माहिती आहे फाल आपल्याला. कर्तव्यमच म्हणायचं. फाल कर्तव्य म्हणजे भांग पाडणे. कर्तव्य कुठे येईल पाडण्याला? मग भांग पाडणे मग काय लिहिणार तुम्ही? कर्तव्य हे मग काय लिहिणार सांगा? भांग पाडणेला शब्द काय दुसरा? तेच तर विचारायचं आहे ना आपल्याला, मग भांग म्हणून मग पाडणे मी द्या. फाल कर्तव्यम घेतला. ते विचारू ना, तोही हायलाइट करून ठेव उन्नती. हा ठीक आहे. चला. मी काय म्हणते ते हा, भांग निकालना आहे तर ते असं सीमंत निर्माणम शुभम असते असं चालेल का? बापरे. अच्छा, ते निर्माणम कसं होईल ग? ते काय निर्माण निर्माण करतं नाही का? का तो? आहेच आहे, ते काही नवीन नाही तर. त्यांनी त्याची वरची निर्माण म्हणजे लेवल नवीन घेतली. लिहिलंय. हा. बरं, आपण त्याला हायलाइट करू, बघू उद्या विचारू सरांना. Actually, no, I thought Seemanta is a function, like which we do in the 7th month, no? Here नो नो Seemanta नो, means, here it is given parting line of we have that function of 7th month, 8th month actually. After 7 months completion, the 8th month, we do the Seemanta where the parting, no, they do something because it's going to directly affect the uterus or something like that. So they put something on the hair, the head. So for that function, we always have to have middle parting. आई डोंट नो. और शादी में सीमंत पूजन होता है, उसका क्या मतलब है? Seemanta, that the main function, no, बिफोर वन डे. ते one सीमांत day पूजन असतं. ते सीमंत they नसतं, सीमांत पूजन असतं ते. हा, सीमेच्या Seemanta, जवळ येऊन तिथे सीमेच्या अंताचं पूजन वाहणार. असतं ते. हा, सीमेच्या so तिथे we येऊन have to नवरा राहणार take आणि a तिथे जाऊन middle पूजला parting on असं. that day, and then the pandits That is something they different. do something on the middle of the head.
It seems it has got a direct connection to the fetus, and they pour some liquid on the through the nose. That could be some So different function, and this is different actually. त्या डोहाळ जेवणाचं म्हणतात. हा ते 7th मंथ म्हणजे ते डोहाळे जेवण आलं ते. नाही, मला वाटतं त्या मुलाला, त्या लहान बाळाला 7व्या महिन्याला म्हणतात त्या, डोहाळे असं वाटतं मला. डोहाळे जेवणाचं डोहाळ नाही, जेवणाचं नाही. म्हणतात. आता आपण 9 करू चला. 4च मिनिट. हो. गावातील लोक भांड्याने दूध पितात. ग्राम्याः पात्रैः दुग्धं पिबन्ति. ग्राम्य जनाः नाही, इथे कटोरा वापरावा लागेल ग. नाही, ग्राम्याः म्हणजे गाव. शराव. शराव वापरायचं. शरावेन, पण ते हे पाहिजे ना, बहुवचन पाहिजे. ग्रामीण हा शब्द नाही वापरायचा का आपण? गाव. अगं ग्राम्याः वापरलंय बघा. ग्राम्याः क्षेत्रेषु कठिनं श्रमं कुर्वन्ति. ते ग्राम्याः म्हणजे गावकरी, म्हणजे गावातील लोक. ते पण आहे, किंवा ग्रामीण हा पण आहे आधी. अरे बघ, किंवा ग्रामस्थ पण आहे. हो, दोन्ही चालतं. वाचा पुढचं. ग्रामीण हा. सांगितलं 8 मिनिटं आहेत, 5 मिनिटं आहेत. हो. शरावेन दुग्धम पिबती. पिबंती. शरावेन पण हे येईल ना, बहुवचन येईल ना. ते क्षरावहच. हा, तेच बहुवचन येईल ना. शरावेन म्हणजे एक झालं ना. एक झालं. शरावाचं याचं काय येईल? शरावही का? नाही, ते एक वस्तीच राहणार ना. कारण एक गावकरी वेगवेगळ्या कटोऱ्यात नाही दूध पित. गावकरी एक कटोऱ्यात दूध पित. कटोरा सिंग्युलरच आहे ते. कटोरोमे आहे ना, म्हणजे अनेक कटोरे ना. पण शरावही येईल मग. जाऊ द्या पुढे. Okay, Sharava, in your book it is cup, because in mine it is actually frying pan, shallow dish or tray. सगळ्या भाषेमध्ये सगळं वेगळं वेगळं आहे. I have written पात्रही. कटोरा No, but patra means container. No, for cup there is some word actually. I don't know. The Pandit keeps saying. I forgot that actually. Okay, next. लग्न समारंभात द्रोणाचा उपयोग होतो. द्रोणांचा. द्रोणाः किंवा द्रोणानाम. We had heard the word chashakam, no? Chashakam for cup sometime back. Yeah, can be used actually. Yeah. So we should be using that because we have to use these words only, na here. Yeah, but Sharabah actually means here it is given shallow dish. ऐक उन्नती तिथे दोनों का? अच्छा, हिंदी ते दोनों दिले का? मला वाटलं दोन. द्रोणांचा उपयोग होतो. काय होतं ट्रान्सलेशन याचं? लग्न समारंभ, विवाह समारंभे किंवा विवाह समये. द्रोणाः. समारंभे, बरोबर आहे. समय नाही. द्रोणानाम भवति. काय भवंती ना. द्रोणानाम नाही, भवंती नाही, होतच आहे ना. एक त्याचा उपयोग होतो. काय? लेस दॅन 1 मिनिट. उपयोगम. हो, उपयोगम. अजून काय होणार? उपयोग संस्कृत शब्द आहे काय? प्रयोग होऊ शकतो. सुलभा. काय? यूज करण्याला काय? यूज करणे, म्हणजे त्याचा वापर करणे. प्रयोग करणे. प्रयोग किंवा वापरतात आपण म्हणतो ना. उपयुक्तम म्हणता येत आपल्याला. उपयोगी असते किंवा उपयुक्त होतो त्यांचा. इट गेट युज्ड. हा, उपयुक्तम कडे वाक्य आपण संपू शकतो. उपयुक्तम. फक्त उपयुक्तम करून सोडून द्यायचं. हा, अस्ति वगैरे काहीच नको. उपयुक्तम असंच करावं लागेल. असं केलं तर विवाह समारंभे. आता द्रोणांचा द्वितीय बहुवचन घेतलं तर
द्वौ